काही तासात मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार धाराशिव, लातूर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं असून पुढील 3 तासात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। येणाऱ्या 3 तासात धाराशिव, लातूर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे। सध्याच्या उपग्रहांच्या छायाचित्रानुसार या परिसरात ढगांची दाटी होत असून हवेच्या कमी दाबाचा पट्टा किंवा स्थानिक वातावरणीय बदलांमुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे। पाऊस सरसकट सर्वच ठिकाणी पडणार नसून तो तुरळक ठिकाणी असेल। प्रामुख्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील। पावसासोबतच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने हलके वारे वाहण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे घराबाहेर असलेल्या नागरिकांनी सावधानता बाळगावी। ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो। अशा वेळी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबणं टाळावं। धाराशिवमध्ये हलक्या सरी पडू शकतात। ढगाळ आकाश या ठिकाणी आहे, त्यामुळे शेतीमालाची सुरक्षित साठवणूक करावी। लातूरमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पाऊस असणार आहे। विजांपासून संरक्षण मिळवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी थांबावं। तसंच सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। वाऱ्याचा वेग जास्त असू शकतो। जुन्या इमारतीपासून नक्कीच दूर राहावा। हा पाऊस जरी हलका असला तरी सोबत येणाऱ्या वाऱ्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं किंवा उघड्यावर असलेल्या धान्यांचं नुकसान होऊ शकतं। जर तुमचं धान्य किंवा शेतीमाल उघड्यावर असेल तर तो तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवावा किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावा। विजा कडाडत असताना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळावा आणि मोबाईल चार्जिंगला लावू नका। दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावं, कारण वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडं किंवा फांद्या पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। या बदलामुळे हवेत थोडा गारवा निर्माण होईल, मात्र स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करणं हिताचं ठरेल। तसंच अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।